बापू काय आहे, मी नेहमी सांगत आलोय आणि आजही सांगतो, भजन कमी झालं तरी चालत, खरं वागणूक चांगली ठेवा. भजन कमी होऊ दे, कारण तुम्ही आम्ही फार भजन करत नाहीये आणि काय केवढं भजन करतोय आणि काय दिवे लावतोय ते आम्हाला काय कळत नाही. केवढं भजन करणार आम्ही. घड्याळावरचा परमार्थ महाराज आपला आमचा. हे बघा लई नको आता, ते 10:15 झालंय, आता थोडी थोडी म्हणतील बघा, याला आवराय सांगा. सगळी 12च्या आत जीवन जायला पाहिजे घरला. आणि अभंग म्हणताना म्हणते, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, रिकामा अर्ध घडी राहूच नको. चालेल म्हणतात थोडे, त्यांनी सांगितलंय, आत्मचित्तम समाधातून शकनोशी, थोडं करा, थोडं करा. आत्वाई चित्त मन बुद्धी सहित थोडं करा. भजन थोडं होऊ देत, पण वागणं मात्र पारमार्थिकच असावं. वागणं चांगलं म्हणजे पारमार्थिक, पारमार्थिक वागणं, आणि तेच चांगलं असतंय. आपण त्या घरात आहे, कुळाचार सांभाळायचा, त्या घराण्याची कशी जातीवंत लोक म्हणतात की नाही, पूर्वीचे लोक म्हणायचे बघा, घराण्याची आबरू जाता कामा नये, फाटकं नेसन पण जातीत बसन. पूर्वीचे लोक म्हणतात की नाही, फाटकं नेसावं खरं जातीत बसावं. तसं मी फाटका जरी वारकरी असलो तरी महाराज जातीवंत आहे म्हणावं. का निष्ठावंत आहे ते, बरं का. अरे न मिळो खावया, न वाढो संतान परी, नारायण कृपा करो. ती लोक मागं पुढं बघत नाहीत महाराज. तू कसा ठेवतो तसा ठेव, मना येईल तो जन्म दे, तुला कुठे ठेवायचा आहे, कसा ठेवायचा आहे ठेव, बरं का. पण न करी अनिकाचा पांगिला, दास मी तुझाच अंकिला. न करी अनिकाचा पांगिला, दास तुझाच मी अंकिला. या न्यायानं महाराज इथं म्हणतात की माझ्या वडिलांनी त्या पद्धतीची सेवा केली.